नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खूप असा मोठा दैवी चमत्कार होणार आहे आणि अद्वैत आणि कला 7 जन्मासाठी एक होणार आहेत. नक्की असं काय होणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता कलाला अद्वैतने घरात आणलेलं आहे आणि आबा म्हणतात की घरची लक्ष्मी घरात आलेली आहे, आरतीची वेळ झालेली आहे, तर आजची आरती ही कलानेच करायची आहे असं आबांनी स्पष्टपणे सर्वांना सांगितलेलं आहे. आणि आबांचं म्हणणं आहे की सुनबाई तू आवरून ये जा. त्यावेळेस तिथे रजनी म्हणते की आबा मी आरतीची तयारी करते. आणि खरंच ही खूपच मोठी गोष्ट आहे, खूपच चांगली गोष्ट आहे. आबांनी सरोजकडून आरतीचा मान तर काढून घेतलेला आहे, परंतु तिच्याशी बोलणंही टाकलेलं आहे. आणि सरोजला मात्र खूप राग येत आहे. कला घरात आली की आबांनी तिला आरतीचा मान दिलेला आहे, तिला पूजेचा मान दिलेला आहे आणि आबा मात्र सरोजशी एक शब्दही बोलत नाहीत. अद्वैतला आबा सांगतात की अद्वैत तू सुनबाईला घेऊन आत जा, कारण तिला विकनेस आहे, तिला थकवा आलेला आहे, तू तिला घेऊन रूममध्ये जा. सुनबाई तू फ्रेश हो आणि मग आरतीसाठी ये असं आबा सांगत आहेत. आणि मग अद्वैत आणि आबा एकमेकांकडे पाहत आहेत, पण आबांनी सांगितलेला शब्द आहे, आबांचा शब्द डावलायचा नाही. या एकाच उद्देशाने अद्वैत कलाला धरतो आणि रूममध्ये घेऊन जातो, कलाला आधार देत आहे. पण तेव्हा मात्र रोहिणी, त्याचबरोबर नैना, राहुल, सरोज यांची तोंड पाहण्यासारखी झालेली आहेत. कारण आबांचं असं म्हणणं आहे की कला ही घरची लक्ष्मी आहे, ती घरात असेल तर लक्ष्मीचं जे पावित्र्य आहे ते आपल्या घरात असतं. त्यामुळं मी काय सांगतो एवढं लक्षात ठेव, यापुढं तिला अजिबात दुखवायचं नाही. तिच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना काळजी करायची आहे. आणि त्याचबरोबर सुनबाई तुलाही मी सांगत आहे की तूही तडकाफडकी कोणताही निर्णय घ्यायचा नाही ज्याच्यामुळं चांदेकरांना त्रास होईल आणि स्वतःच्या जीवालाही त्रास होईल, अशा गोष्टी करायच्या नाहीत असं आबा स्पष्टपणे अद्वैत आणि कला या दोघांना सांगत आहेत. आबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी जे काही केलेलं आहे ते मला सगळं मान्य आहे, परंतु सुनबाई यापुढे विचार कर असं आबांनी सांगितलेलं आहे. आता घरातलं चैतन्य परत आलेलं आहे, घरातला आनंद परत आलेला आहे आणि सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे तो आबांना झालेला आहे. आणि मग कला आता तयार होण्यासाठी रूमकडे निघालेली असते. त्याचवेळी आबा अद्वैतला सांगत आहेत की सुनबाईला घेऊन जातो. आबांनी स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं आहे तिला आधार दे आणि तिला तुझ्या आधाराने घेऊन जा असं आबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत मग कलाला धरून आता रूममध्ये घेऊन जात आहे, तिला आधार देत आहे, तिच्या खांद्यावरती तो हात ठेवत आहे आणि आधार देत तिला घेऊन चाललेला आहे. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. तिलाही माहिती आहे की अद्वैत हे सगळं जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त आबांसाठी करत आहे, आबांनी सांगितलेलं आहे म्हणून तो तिच्याशी चांगलं वागत आहे, हे सगळं तिला माहीत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यानंतर अद्वैत कलाशी बोलत असतो. आणि इकडेच आता रजनीने सगळी पूजेची तयारी केलेली आहे, सगळ्या गोष्टी खूप छान अशा तिने घडवलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी छान तयार केलेल्या आहेत. आणि आता कला आणि अद्वैत दोघंही तयार होऊन खाली येतात आणि ते दोघंही पूजेसाठी आलेले असतात. आबा घरातील सर्वजण वाटच बघत असतात. आणि मग आबा म्हणतात की खरंच आता सुनबाई घरातलं चैतन्य परत आलेलं आहे, तर मला आता ही पूजा तुझ्याकडूनच हवी आहे, ही आरती करण्याचा मान मी तुला देत आहे. कला पण आरती करण्यासाठी तिथे पुढे होते आणि देवीआईची आरती करू लागते, मनापासून देवीआईची सेवा करत आहे, मनापासून देवीआईची ती प्रार्थना करत आहे. सरोजला मात्र राग आलेला असतो आणि रोहिणी आता पुन्हा सरोजचं कान भरायचं काम करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे घडत असतं त्यावेळेस मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टींमुळं ज्या कलाला मान मिळालेला आहे त्यामुळं तर सरोजला जास्त राग आलेला असतो. कला आता देवीची आरती करत आहे, सरोज त्या घरची पहिली सून आहे, तरीही तिला तो मान दिला जात नाही. त्यामुळं कलाला इकडे सरोजला खूपच वाईट वाटत असतं. कला आता आरती करण्यासाठी पुढे आलेली आहे, ती आरती करते आणि त्यानंतर सर्वांना मग ती आरती देण्यासाठी जाते. देवीआईची आरती कला मनापासून करत आहे, कारण तिच्या मनात ती श्रद्धा आहे आणि तेवढ्या श्रद्धेने तेवढ्या पावित्र्याने ती ते सगळं मनापासून करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरातील सर्वजण खुश झालेले असतात, सर्वजण अगदी आनंदाने आरतीचा तिथे आस्वाद घेत असतात. ह्या गोष्टी तिथे आरती मनापासून करत असतात, अगदी पावित्र्य आणि भक्तिभावाने आरती आणि देवीची पूजा चाललेली असते. आता सगळ्यांना आरती देण्यासाठी कला जाते. अद्वैत त्याचबरोबर सरोज आबा घरातील प्रत्येकाला कला आरती देते. सगळेजण आरती घेतात.
आणि त्यानंतर तिथे आता देवी आईचं दर्शन हे आबांनी पासेस न ठेवता सर्वसामान्यांसाठीही खुलं केलेलं असतं. आणि त्याचमुळं काही बायका तिथं आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की देवी आईच्या दर्शनासाठी आम्हाला पहिल्यांदाच हा मान मिळत आहे. आम्ही प्रत्येक वेळेस मग मिरवणुकीतच दर्शन घेण्यासाठी तिथे असायचो आणि आता हा मान आम्हाला मिळत आहे. खरंच खूप छान वाटत आहे. पहिल्यांदा आम्ही देवी आईचं दर्शन अशा पद्धतीनं घेत आहोत. एवढं निवांत दर्शन आम्हाला घेता येत आहे. हे सगळं तिथे चालू असतं आणि सगळेजण मग कलाचंही कौतुक करू लागतात. खरंच मूर्ती खूपच तेजस्वी आहे. फोन येतो सांगलीच्या ब्रँचमधून आणि श्रीकांतला फोनवर कळतं की कोणतंही नुकसान झालेलं नाही, सगळं असं खूप छान झालेलं आहे. हे सगळं श्रीकांत सांगत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी ज्या असतात खूपच आनंदाने घरातील सगळे घेत असतात आणि आबा पुन्हा आता कलाचं कौतुक करू लागतात. आबा सांगू लागतात की हे सगळं सुनबाईमुळं पॉसिबल झालेलं आहे. हे सगळं तिच्यामुळं झालेलं आहे. सुनबाईचा पायगुणामुळं कोणतंही नुकसान झालेलं नाही आणि बघितलंच का अद्वैत आपली भरभराटच होत आहे. कलामुळे हे सगळं होत आहे असं आबा सांगत आहेत आणि आलेल्या बायकाही तिथं आहेत आणि त्याही सांगत आहेत की हे सगळं खूपच आनंदाचं आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या सगळ्यामुळंच या सगळ्याचं क्रेडिट जातं ते कलाला जातं. कारण कलाच्या पायगुणामुळे चांदेकरांची भरभराट होत आहे. चांदेकरांना हे एवढं सुंदर असं सगळं गिफ्ट मिळालेलं आहे. त्याचबरोबर चांदेकरांची भरभराट होत आहे हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला इतकी खुश झालेली असते. तिला इतकं खुश कधीच पाहिलेलं नसतं. कारण सगळ्या बायकाच कलाचं कौतुक करत असतात, म्हणत असतात की खरंच की इतकी तेजस्वी मूर्ती घडवलेली आहे. आमच्या घरी गणपती होता ना तोही कलाताईंनीच बनवलेला होता. आबा म्हणतात की मागच्या वर्षी 100 वर्ष झालेले होते आणि आता यावर्षीही कलानेच मूर्ती घडवलेली आहे. इथून पुढे चांदेकरांच्या घरच्या उत्सवाची मूर्ती ही कलाच घडवणार आहे असं आम्ही ठरवून टाकलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे. कलाचं कौतुक होत आहे. पण सरोजला मात्र खूपच राग येत आहे. सरोजला ही गोष्ट सहनच होत नाही. तिला असं वाटत आहे काही झालं तरी कलाने हे सगळं जे काय करत आहे त्याचा कलाचाच तिथे उदो होत आहे आणि आपल्याला कोणी काहीच विचारत नाही. या गोष्टीचा तिला त्रास होत आहे. सर्व बायका कौतुक करतात आणि कलाने जीच गोष्ट सांगितलेली होती की पासेस कशाला ठेवायचे, देवीचं दर्शन आहे ते सर्वसामान्यांसाठीही खुलं असलं पाहिजे आणि आबांनी कलाचं ऐकूनच देवीचं दर्शन तर कलाच्या म्हणण्यानुसारच देवीचं दर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्यामुळंच सगळेजण खुश झालेले आहेत. आता आबांच्या समोर कला त्या आलेल्या बायकांना नमस्कार करण्यासाठी जाते. त्यांना नमस्कार करत असते आणि त्याचबरोबर आबा तिथं म्हणतात की अद्वैत तूही नमस्कार करायला जा, तूही नमस्कार केला पाहिजे कारण तो मान असतो. आता नवऱ्याने किंवा बायकोने एकट्याने नमस्कार करायचा नाही तर तो नमस्कार दोघांनी करायचा असतो असं आबा सांगत असतात. आणि मग ते आलेल्या बायका अद्वैत आणि कला या दोघांनाही आशीर्वाद देतात की तुमची जोडी, तुमचा संसार सुखाचा हो, तुमची जोडी अशीच राहो, तुम्ही एकमेकांच्या असंच संसार तुमचा फुललाच हवं असं त्या सांगतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडं काजल फोनवर बोलत असते. तिला सोहमचा कॉल आलेला असतो. सोहम तिला सांगत असतो की आत्ता दादाने कलावहिनीला आतमध्ये घेतलेलं आहे आणि कलावहिनी आता घरात आलेली आहे आणि घरातलं वातावरण हे सगळंच खूप छान झालेलं आहे असं सोहम सांगत असतो. सोहम म्हणत असतो की सगळेजण घरातले खूपच खुश झालेले आहेत. सगळ्यांना खूप छान वाटत आहे. फायनली कलाने हे सगळं मनापासून कलाचं कौतुक केलं जात आहे आणि त्याचबरोबर संगीता म्हणते म्हणजे काल कला जेवली नव्हती रात्री. तेव्हा इकडे सोहम आणि त्याचबरोबर काजल सांगू लागतात की हो काल रात्री कला जेवली नव्हती कारण आम्ही तुला खोटं बोललो. तुला जर सांगितलं असतं की कला जेवलेली आहे तर जेवली नाही तर तूही जेवली नसतीस म्हणून आम्ही तुझ्याशी खोटं बोललेलं आहे. हे सगळं आता काजल संगीताला सांगते. मग संगीता काजलच्या हातातून फोन घेते आणि सोहमला म्हणू लागते की खरंच सोहमराव तुम्ही इतकी भारी बातमी दिलेली आहे. सकाळ सकाळ मला बरं वाटलेलं आहे. माझी कला घरात आलेली आहे ना, खरंच खूप बरं वाटलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळं हा सगळा आनंदाचा क्षण आलेला आहे. पण इकडे सोहमने मात्र ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि सोहममुळंच हा आनंदाचा क्षण आता संगीताच्या आयुष्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम म्हणतो की ती बर्फी प्रसादाची कधी द्यायची आहे
कारण सोहमला गुलकंद बर्फी खूपच आवडत असते. आणि मग कला म्हणते की थांबा रजनी मॅडम मी देते, असं म्हणत स्वतः कला ती बर्फी देण्यासाठी येते आणि सगळ्यांना प्रसाद ती देत असते. परंतु त्याचबरोबर एक गोष्ट घडते, ती म्हणजे कला प्रसाद द्यायला आलेली आहे. ती अद्वैतला सगळ्यांना प्रसाद देत आहे. परंतु जेव्हा कला प्रसाद देत आहे तेव्हा ती सरोजकडे जाते, सरोजला प्रसाद देते. पण सरोजला मात्र तो प्रसाद नको असतो आणि सरोज तो प्रसाद घेत नाही. तर सरोज मुद्दामहूनच अद्वैत आणि कलाकडे पाहत राहते. कलाला म्हणते की नकोय मला. आबांच्याही लक्षात येतं सरोजचं वागणं बदलत चाललेलं आहे आणि मग आबा तिच्याकडे पाहतात. सरोजला राग आलेला असतो, कारण हे सगळं कलामुळं घडलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी कलामुळेच झालेल्या आहेत हे सरोजला वाटत असतं आणि अद्वैत ही पाहत असतो. त्यानंतर अद्वैत रूममध्ये आलेला आहे. आता कलाही रूममध्ये आलेली आहे. 2 दिवसानंतर कला रूममध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर अद्वैत आता कलाला म्हणत असतो की मला ना खरंच हिच्याबरोबर रूम शेअर करावी लागत आहे. माझी अजिबात इच्छा नाही, हिचं तोंड बघायची ही माझी इच्छा नाही, पण मला आबांमुळे हे सगळं करावं लागत आहे. मला आबांमुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत हे अद्वैत म्हणत असतो. कारण काही झालं तरी आबांनी सांगितलेलं आहे म्हणून मला हिला घरात घ्यावं लागलेलं आहे आणि आबांसाठीच मला हिच्या बाबतीत हा निर्णय घ्यावा लागत आहे हे अद्वैत बोलत असतो. तेवढ्यात कला बोलायला सुरुवात करते. कला बोलणारच असते. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो की आता तू कोणतं स्पष्टीकरण देणार असशील तर तू प्लीज बोलू नकोस, कारण तू काय केलेलं आहे तुला चांगलंच माहिती आहे. तू माझ्या आईला ढकललेलं आहे. तेव्हा कला म्हणू लागते की तुला खरंच वाटतं का मी तुझ्या आईला ढकललेलं आहे? म्हणजे तू विचार कर आणि मला सांग की तुला खरंच वाटतं का की मी तुझ्या आईला ढकललेलं आहे? कारण मी असं वागू शकते का? तू एवढं मला ओळखतोस ना? तेव्हा अद्वैत म्हणतो हो, कारण मी तुला ओळखतोय ना. पण अद्वैतचं मन त्याला सांगत नसतं, पण तो स्वतःहून म्हणतो की हो मला माहिती आहे तू ढकलू शकतेस. तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, कारण काही झालं तरी तुझी आई आहे तशी ती माझीही कोणीतरी आहे. मी असं त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं कधीच वागणार नाही, असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैतला म्हणत असते की काही झालं तरी मी कोणत्याही पद्धतीचं चुकीचं त्यांच्यासोबत वागलेलं नाही आणि मी असं कधी करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव चांदेकर, असं कला सांगत आहे. कलाचं स्पष्ट म्हणणं आहे की मी त्यांना ढकललेलं नाही आणि कलाला फक्त याच गोष्टीची काळजी वाटत आहे की एवढं सगळं घडत आहे, मी प्रत्येक वेळेस माझी बाजू मांडत आहे. परंतु सरोज मॅडम का बोलत नाही आहेत? सरोज मॅडम का सांगत नाही आहेत अद्वैतला की मला तिने ढकललेलं नाही? हा प्रश्न मात्र कलाच्या डोक्यात आहे आणि अद्वैतला राग येतो. तू प्रत्येक वेळेस तुझीच बाजू मांडत असते, तुझंच म्हणणं खरं करत असते, तुझ्यासोबत मला घरात राहावं लागत आहे, असं म्हणत तो दरवाजात जातो आणि जोरात दरवाजावर स्वतःचा हात आपटून घेऊ लागतो आणि त्यावेळेस त्याच्या हाताला रक्त येतं. कला त्याला सावरत असते आणि ते रक्त कलाच्या भांगात भरलं जातं. म्हणजे कलाच्या भांगामध्ये आता अद्वैतचं रक्त भरलेलं आहे. सौभाग्याचं कुंकू तिच्या भांगामध्ये लागलेलं आहे आणि कला अद्वैतकडे पाहतच राहते. अद्वैत मात्र म्हणत असतो की बस कर, कारण ही बस झाली तुझी नाटकं, तू माझ्याजवळही येऊ नकोस, असं म्हणत अद्वैतला अद्वैत तिला ढकलत असतो, तिला बाजूला करत असतो. कला म्हणत असते की चांदेकर थांब जरा, माणुसकीचं नातं आहे आणि मला माहिती आहे तुझ्यामध्ये पण ती माणुसकी आहे, मला तुझ्या हाताला फर्स्ट एड करू दे, त्याचं सेप्टिक होईल. पण अद्वैत म्हणत असतो की नाही आणि तसाच तो बेडवरती झोपून राहतो. कला म्हणते अरे चांदेकर तुझ्याकडे पण माणुसकी आहे ना, म्हणूनच तर तू मला थंडी वागलेत आहे हे लक्षात येताच तू माझ्यासाठी ब्लँकेट घेऊन आला, माझ्यासाठी जेवण घेऊन आला, हे मला लक्षात आलेलं आहे, असं कला अद्वैतला सांगत असते. परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. तो हट्टाला पेटलेला असतो आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला तुझ्याकडून काही नको आहे, तुझ्याकडून कोणतीही मदत नको आहे. आणि अद्वैत तसाच हात बाजूला करतो आणि तिथे बेडवरती झोपून जातो. परंतु कलाला मात्र वाईट वाटत आहे. मग कला स्वतःच जाते आणि मग फर्स्ट एड किट घेऊन येते आणि अद्वैतच्या हाताला ड्रेसिंग करू लागते आणि अद्वैतला ती त्रास होऊ नये याची काळजी घेत असते आणि ती म्हणत असते की देवी आई तुझ्या डोक्यात नक्की काय आहे? तू मला प्रत्येक वेळेस संकेत देत आहे, प्रत्येक वेळेस दाखवून देत आहे, परंतु हे जे काही घडत आहे त्यामुळं मला कळतच नाही आहे की नक्की तुला म्हणायचं काय आहे, असं कला देवीकडे मागणं मागत आहे आणि पाहत आहे. त्यानंतर ती स्वतःहून अद्वैतच्या हाताला ड्रेसिंग करून देते आणि अद्वैतची
ती बोलत असते. अद्वैत मात्र तसा झोपी गेलेला असतो आणि अद्वैतला खूप वाईट वाटत असतं, कारण आपल्याला हिच्यासोबत राहावं लागत आहे. अद्वैतच्या डोक्यात तिच्याविषयी एक राग बसलेला आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे. कला मात्र देवयाईला म्हणत आहे की तुझे जे संकेत येत आहेत त्याचं मी काय समजू, नक्की त्या संकेत कशामुळं आहेत आणि कशासाठी आहे, तुला माहिती आहे ना आम्ही दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही. मग ह्या संकेतांचं काय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि कला तोच प्रश्न देवयाईला विचारत आहे. अद्वैतच्या हाताला ती ड्रेसिंग करून देत आहे आणि अद्वैतशीही ती तेवढ्याच प्रेमाने वागत आहे. अद्वैतशीही ती खूपच छान अशी वागत आहे, त्याला बोलत आहे आणि तिला आठवत आहे की चांदेकरांच्या घरामध्ये घडलेला प्रसंग. अद्वैत म्हणालेला असतो की हिने माझ्या आईला ढकलून दिलेला आहे तर ती या घरात राहणार नाही असं अद्वैतने ठरवलेलं असतं आणि कलाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि तरीही कला मनापासून अद्वैतच्या हाताला ड्रेसिंग करून देत आहे, त्याची काळजी घेत आहे. हे सगळं जरी घडत असलं तरी कलाला कळत नाही आहे की तिने अद्वैतबरोबर लग्न केलं. लग्नाच्या वेळेस पण अद्वैत ज्या पद्धतीने वागला, ज्या पद्धतीने बोलला, त्या सगळ्याचा त्रास होत होता. तरीही कलाने या सर्व गोष्टी सहन केलेल्या होत्या. त्यानंतरही तिला अडगळीच्या खोलीत राहावं लागलं, तरीही तिने तो संसार नेटाने पुढं नेत राहिली. आणि मग आता हे काय आहे, अजून किती सहन करायचं आहे, हा प्रश्न कलाला पडलेला आहे. कला याच गोष्टींचा विचार करत आहे. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की हे जे मिसअंडरस्टँडिंग सरोज मॅडमनी पसरवलेलं आहे ते मिसअंडरस्टँडिंग आता मला दूर करावंच लागणार आहे असं म्हणत कला सरोजकडे येते आणि सरोजला विचारू लागते. सरोजला म्हणते की सरोज मॅडम, मला ना तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, मला खरं सांगा की मी तुम्हाला खरंच ढकललं होतं का? पण त्या दिवशी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यानंतर मला खात्री पडलेली आहे की मला घराच्या बाहेर काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता आणि काही करू शकता. तेव्हा अद्वैत इकडे कलाला म्हणतो, तुला जर या घरात राहायचं असेल तर तुला 2 नियम पाळावे लागतील. एक म्हणजे तू माझ्याशी बोलायचं नाही, एकही शब्द बोलायचा नाही, आणि दुसरं म्हणजे देवीच्या उत्सवात आणि या कोणत्याही गोष्टीशी तुझा कोणताही संबंध नसेल. कलाला धक्का बसतो. कला विचार करत आहे माझी कोणतीही चूक नाही. आता अद्वैतने हा निर्णय घेतलेला आहे कारण सरोजने आबांनी सरोजशी बोलणं टाकलेलं आहे, तिचा पूजेचा मान काढून घेतलेला आहे, म्हणून सरोजला राग आलेला आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.